त्यानंतर इथं आता व्यवस्थित लक्ष द्यायचं मी काय म्हणतो. युजिंग सेंटरवाला विषय करून टाकू, एका मिनिटाचं काम, लई काय करायचं नाही. युजिंग सेंटर ऑफ सर्कल तुम्हाला जर आम्ही सांगितलं टँजंट ड्रॉ करा. युजली युजिंग सेंटर पाहिलं फार कमी वेळा विचारतात, पण विचारलं तर फार चांगली गोष्ट आहे, कारण की लई इझिली होते ते. म्हणजे बघा तुम्हाला काय करायचं, फक्त एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचा. हे तुम्हाला येते 4 सेंटीमीटर म्हणला 4 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर म्हणला 8 सेंटीमीटर, 10 म्हटला 10. जितक्या सेंटीमीटरचं सांगाल तितक्या सेंटीमीटरचा आम्हाला सर्कल ड्रॉ करता येतो. पेज ऍड करून घेतो तर तुम्हाला ड्रॉ करता येईल. समजा 4 सेंटीमीटरचा एक सर्कल आहे, मी म्हटलं मला 4 सेंटीमीटरचा सर्कल आहे. ठीक आहे, यो सर्कल ड्रॉ झाला. इथं माझा सेंटर आहे. ठीक आहे, या सेंटर मधून जाणारी एक लाईन तुम्हाला ड्रॉ करून घ्यायची आहे पद्धतशीर. काय क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन इज ड्रॉ टँजंट टू सर्कल युजिंग सेंटर. ठीक आहे, सेंटरचा यूज करून आपल्याला ड्रॉ करायचे. तर काय केलं, सेंटर मधून एक जाणारी लाईन ड्रॉ केली. आता तुम्हाला फक्त काय करायचंय, इथं जरा झूम करून दाखवतो व्यवस्थित. यामध्ये तुम्हाला इथं पॉईंट ठेवायचा आहे. मेटल पॉईंट कुठे ठेवायचा, इथं. पुन्हा एकदा सांगतो, मेटल पॉईंट ना इथं आतमध्ये आला पाहिजे ना इकडे बाहेर गेला पाहिजे. हे जे इंटरसेक्शन दिसते, कुठलं आतलं इंटरसेक्शन नव्हे, हे बाहेरच्या साईडचं जे दिसते, सगळ्यांना दिसते ना रे ते. कुठला पॉईंट सांगतोय, सगळ्यांना लक्षात यायला लागलाय. हा पॉईंट सगळ्यांना दिसतोय, लक्षात येतोय. हा, इकडं नाही किंवा ह्या लाईन वरती पण नाही. कुठं आला पाहिजे, इथला हा बाहेरचा पॉईंट. कळतंय, त्या पॉईंट वरती तुम्ही काय करणार, मेटल पॉईंट ठेवणार. आपला कर्कटचं मेटलचं टोक कुठं ठेवणार, इथं ठेवणार. आणि मग एक छोटंसं अंतर घेणार. छोटंसं म्हणजे बऱ्यापैकी अंतर घ्या, आणि रेडियस पेक्षा जास्त नको, फक्त रेडियस पेक्षा कमी अंतर घ्या. एक आर्क इकडे ड्रॉ करणार, अंतर न बदलता. एक आर्क इकडे ड्रॉ केला, तेवढ्याच अंतरनं इकडे एक आर्क ड्रॉ करून घेणार. ह्याच्यानंतरचं काम एकदम सिंपल आहे. हे करता आलं पाहिजे, फक्त हे मेटल पॉईंट ठेवायला चुकतात पूर्व. काही जण काय करतात, या सर्कलच्या ह्याच्यावरती ठेवतात, सर्कम्फरन्सवरती. तसं नको, या सर्कलच्या जरासं बाहेर ह्या पॉईंटला तुमचा मेटल पॉईंट आला पाहिजे. त्यानंतर रेडियस पेक्षा कमी अंतर घ्यायचं. इकडे एक आर्क मारायचा, इकडे एक आर्क मारायचा, सेम अंतर. इथं मेटल पॉईंट असा ठेवलाय, इकडे मारला आर्क, तेच अंतर इकडे यायचं, इकडे आर्क मारायचा, बस. इकडे एक आर्क, इकडे एक आर्क. क्लिअर आहे. त्यानंतर आता काय करायचं, काय नाही. त्यानंतर आता तुमची ही सेगमेंट तयार झाली. असा विचार करू, ही तुमच्याकडे सेगमेंट आहे. ही तुमच्याकडे एक सेगमेंट आहे. ही सेगमेंट तुम्हाला काय करायचं, बायसेक्ट करायचा. सेगमेंट बायसेक्ट करायचा कार्यक्रम एकदम इझी आहे. ही तुमच्याकडे सेगमेंट आहे, ही बायसेक्ट कसं करतोय आपण एकदा सांगतो. सेगमेंट आहे तुमच्याकडे, तेच सेगमेंट आहे तुमच्याकडे. सेगमेंटच्या इथं मेटल पॉईंट ठेवणार. ठीक आहे, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेणार. फॉर एक्झाम्पल इथंपर्यंत घेतलं मी. ठीक आहे, इथंपर्यंत अंतर घेतलं, वरती एक आर्क ड्रॉ केला, खाली एक आर्क ड्रॉ केला. काय केलं, इथं मेटल पॉईंट ठेवला, वरती एक आर्क ड्रॉ केला, खाली एक आर्क ड्रॉ केला. ठीक आहे, त्यानंतर अंतर बदललेलं नाही, तोच मेटल पॉईंट इकडे ठेवला, या आर्कला इंटरसेक्शन केलं, या आर्कला इंटरसेक्शन केलं. अंतर बदललेलं नाही. पुन्हा एकदा सांगतो, काय केलं, मेटल पॉईंट इथं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर, इथं आर्क ड्रॉ केला, इथं आर्क ड्रॉ केला. त्यानंतर पुन्हा मेटल पॉईंट इथं अंतर तेवढंच आहे, इकडे आर्क ड्रॉ केला, इकडे आर्क ड्रॉ केला. दोघांच्या इंटरसेक्शन मधून 2 पॉईंट तुम्हाला मिळतील. या 2 पॉईंट मधून जाणारी जी लाईन असते, ती लाईन या सेगमेंटला काय करते, बायसेक्ट करते. तोच कार्यक्रम तुम्हाला आता इथं वरती करायचा, सेम विषय करायचा. काय करायचं, इथं बघा, तुम्ही ड्रॉ करून घेतला काय, यू एक आर्क आणि यू एक आर्क ड्रॉ करून घेतला, तुम्हाला सेम करायचा. इथं मेटल पॉईंट ठेवायचा, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. आता अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं इथं मेटल पॉईंट ठेवून, तर वरती एक आर्क, इथं मेटल पॉईंट आहे, वरती एक आर्क, खाली एक आर्क. त्यानंतर अंतर बदललं नाही, इथं आलो, इथं मेटल पॉईंट ठेवला, वरती एक आर्क, खाली एक आर्क. 2 पॉईंट मिळाले, काय मिळाली. 2 पॉईंट मधून जाणारी एक लाईन तुम्ही ड्रॉ कराल, जी लाईन तुमच्या सर्कलला काय असणार आहे, टँजंट असणार. हीच तुमची काय झाली, टँजंट. संपला विषय, एकदम सिंपल. काय केलं, पुन्हा एकदा मेटल पॉईंट इथं ठेवला, आर्क ड्रॉ केला, वरती एक, खाली एक. वरती ड्रॉ केला, खाली एक आर्क ड्रॉ केला. अंतर बदललेलं नाही. पुन्हा तोच मेटल पॉईंट उचलून, इथं मेटल पॉईंट होता, आता तोच उचलला, लगेच इथे ठेवला, आणि लगेच काय केलं, यू आर्क छेदून घेतला, यू आर्क पण करून घेतला. त्यानंतर हे 2 पॉईंट्स मिळाले मला. या 2 पॉईंट्स मधून जाणारी एक लाईन, म्हणजे याला स्केल घेतली, फक्त स्केल इथं अशी लावली, या 2 पॉईंट्सना धरलं, आणि या 2 पॉईंट मधून जाणारी मी काय केली, एक अशी व्यवस्थित लाईन ड्रॉ केली. ही जी लाईन ड्रॉ झाल्या, दॅट लाईन इज युअर टँजंट. आता माझी उलटी सुलटी झाल्या, कारण की मी मेजरमेंट घेतले नव्हते. तुम्ही मेजरमेंट घेतला असा की तुमची व्यवस्थित टँजंट आलेली पाहिजे. इथं फक्त काय करणार, नाव देणार होता. सेंटर सी म्हणलं असेल तर सेंटर सी,
याला पी क्यू म्हणा, इथं घ्या काहीतरी ए बी नाव द्या, आणि हा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याला म्हणा एम. झालं. हे टँजंट वगैरे असं काय लिहायचं नाही. याला म्हणतो आपण युजिंग सेंटर. क्लिअर आहे सगळ्यांना? एव्हरीवन? येस सर. हो सर. ओके. हो सर. येस सर. आता मी म्हटलं इथं आणि इथं आर्क ड्रॉ करून घ्या. तर तुम्हाला जर असं वाटत असेल सर ती कुठं ती आर्क बिर्क ड्रॉ करत बसू आणि काय विषय, तर ह्याला पण एक ट्रिक सांगतो, पण एकदम रेअरली वापरा. युजिंग सेंटरच आहे. ट्रिक काय आहे बघा फक्त. सर्कल ड्रॉ केला, बरोबर आहे. सेंटर पासून रॅन्डम एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे, रॅन्डम एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे ड्रॉ करून घेतल्यानंतर आता फक्त काय करायचंय, पद्धतशीर व्यवस्थित बघायचं. समजा तुमचा सेंटर आहे 4 सेंटीमीटरचा. ठीक आहे, मी काय म्हणतोय, तुमचा सॉरी रेडियस किती आहे, 4 सेंटीमीटर आहे. तर तुम्ही काय करणार, 4 सेंटीमीटर पेक्षा कमी म्हणजे 3 सेंटीमीटरचा माप घेणार, इथनं पट्टी लावणार. इथं तुम्ही पट्टी लावणार व्यवस्थित, आणि पट्टी लावली की तुम्हाला दिसेल इथं बघा, हे 3 सेंटीमीटरचा माझा सर्कल आहे, बरोबर आहे. मी मग 2 सेंटीमीटरचा घेतो. इथं 2 सेंटीमीटरचा पॉईंट घेतला, इथं दिसतोय सगळ्यांना 2 सेंटीमीटरचा इथे एक पॉईंट घेतला मी. इथं पण 2 सेंटीमीटरचा पॉईंट घेतला. ठीक आहे, पॉईंटच घ्यायचा माझ्यासारखं असं हे करू नका. पॉईंट घ्यायचे, इथे एक पॉईंट घेतला. क्लिअर आहे? काय केलं मी परत एकदा बघा, इथं मिड पॉईंट घेतला, इथं 0 ठेवला, इथनं 2 सेंटीमीटर पुढे घेतला, इथनं 2 सेंटीमीटर मागे घेतला. तर ते असं मी पट्टीने केलं. आता माझ्याकडे पट्टीकडे दोन्ही साईडला मेजरमेंट होते म्हणून ठीक आहे. तुमच्याकडे 0च असणार, मग काय करणार तुम्ही, इथं 0 ठेवा. परत एकदा व्यवस्थित सांगतोय बघा काय करतोय मी. इथं मी 0 ठेवलाय, बरोबर आहे. स्केलला इथे 0 ठेवलंय. आता फक्त 1 सेंटीमीटर इथं सोडा. इथे 1 सेंटीमीटर सोडलं, जितकं हे अंतर होईल तितकंच अंतर इथनं पुढे घ्यायचं. कळतंय? किंवा तुम्हाला जर वाटत असेल हे 4 सेंटीमीटर आहे तर 3 सेंटीमीटर घ्या. किंवा जर तुम्हाला असं दिलं असेल की 4 सेंटीमीटर नाही सर, माझा तर 4.2 सेंटीमीटर आहे, किंवा माझं तर 5.1 सेंटीमीटरचं सांगितलंय, तर 4 सेंटीमीटर घ्या. त्याच्या मागचा फक्त काय घ्यायचा, एक इंटिजर घ्यायचा. 4.2 सांगितलं असेल तर 3 सेंटीमीटरच घ्या. कळतंय? इथं 0 घ्या, इथनं 3 सेंटीमीटर इकडे मार्क करा, इकडे 0 घ्या, इकडे 3 सेंटीमीटर इकडे मार्क घ्या. पट्टी एकदा या साईडला लावायची, पट्टी एकदा या साईडला लावायची. लय काय करत बसायचं नाही. हे केलं की ह्याच्यानंतर तुम्हाला फक्त आता व्यवस्थित पद्धतशीर प्रोटेक्टर घ्यायच्या परत एकदा, आणि प्रोटेक्टर इथं ठेवायच्या. म्हणजे अशी कशी पण इथं अशी राहील ती प्रोटेक्टर, कशी पण प्रोटेक्टरचा 0 फक्त यावर आला पाहिजे. आता 0 पण कुठं आला पाहिजे, पुन्हा एकदा तोच पॉईंट. 0 पण तुमचा कुठं आला पाहिजे, सर्कमफरन्सच्या जरास पाहिजे. हा, सर्कम्फरन्स वरती, अर्धा सर्कम्फरन्स वरती आला पाहिजे, आणि अर्धा जरासा बाहेर आला पाहिजे. पूर्ण सर्कम्फरन्सच्या बाहेर नको, पूर्ण सर्कम्फरन्सच्या आत नको, पूर्ण सर्कम्फरन्स वरती तो पण नको. कुठं, अर्धा सर्कम्फरन्स वरती आणि अर्धा बाहेर. इथं 0 ठेवणार, अर्धा बाहेर अर्धा आत. 90 डिग्रीचा माप टाकणार. काय करणार, 90 डिग्री वरती घेणार. 90 डिग्रीचं माप तुमचं कुठेतरी इथे येईल. वरती घेतला जा, तेच फक्त खाली घेण्याचा प्रयत्न करायचा. काय करायचं, सेम प्रोटेक्टर इथंच ठेवणार, जिथं मगाशी 0 ठेवला तिथं 0 ठेवणार. उलटा प्रोटेक्टर 90 डिग्रीचं खाली माप टाकलं. 2 पॉईंट झालं. चला, काम झालं आपलं. इथं एक लाईन ड्रॉ करून घ्या, सप्लाय. दिस इज युअर टँजंट. आता कार्यक्रम काय करायचा तुम्हाला, आता आम्हाला फक्त काय पाहिजेत, आर्क पाहिजेत. कुठं कुठं आर्क असतात, ह्यो एक आर्क, ह्यो एक आर्क, त्यानंतर इथं 2 आर्क असतात. एवढे आर्क तुम्हाला ड्रॉ करून घ्यायच्यात. मग ते पण तुम्हाला जर कर्कटकच वापरायचं नसेल, प्रोटेक्टर घ्या. प्रोटेक्टर एकदा इकडे लावा, प्रोटेक्टर एकदा इकडे लावा, आर्क झाला. पुन्हा एकदा प्रोटेक्टर एकदा इकडे लावा, प्रोटेक्टर एकदा इकडे लावा, आर्क झाला. फक्त यात चूक काय करताय तुम्ही, इथं आता फक्त लक्षात ठेवायचं, तुम्ही इथे एक पॉईंट टाकलाय 90 डिग्रीचा, इथं पण एक पॉईंट टाकलाय, त्याच पॉईंटवरती आर्क मारायचे, त्याच पॉईंटवरती आर्क मारायचे. लक्षात ठेवायचं, इथे एक पॉईंट टाकलाय आर्क मारा, इथं पॉईंट टाकलात आर्क मारा. व्यवस्थित कळते सगळ्यांना, की आर्क तुमचे व्यवस्थित दिसू देत. नाहीतर काय करा, मेटल पॉईंट इथं ठेवा, इथंपर्यंत पेन्सिल घ्या, आर्क मारून टाका. मेटल पॉईंट इथे ठेवा, इथंपर्यंत पेन्सिल घ्या, आर्क मारून टाका. झालं. पुन्हा एकदा मेटल पॉईंट इथे ठेवा, इथंपर्यंत पेन्सिल घ्या, आर्क मारा. मेटल पॉईंट इथे ठेवा, पेन्सिल इथंपर्यंत ओढून घ्या, आर्क मारा. सप्लाय विषय. इकडनं एक झाला, इकडनं एक झाला, इकडनं एक झाला, इकडनं एक झाला. प्रोटेक्टरचा तसा ओळखतोय. खरं ज्यांनी हे कार्यक्रम करतात त्यांनाच ओळखते, जे कार्यक्रम करतात त्यांना ओळखतच नाही. त्यामुळे जर टीचर एकदम हे ट्रिक बिक वाला टीचर नसेल तर त्याला काय ओळखत नाही. माझ्या समोर आला पेपर की मला लगेच कळते भावानं कार्यक्रम केलाय बरोबर व्यवस्थित. त्यामुळे तुम्ही, माझं तर मत आहे की इथं प्रोटेक्टरने आपला मेटल पॉईंट ठेवा, पेन्सिल इथंपर्यंत ड्रॅग करा, आर्क मारा. तेच मेटल पॉईंट इथं जाय तोपर्यंत खाली घ्या पेन्सिल, इथं पण ड्रॅग करा, आर्क मारा. इथं परत घ्या पेन्सिल, मेटल पॉईंट ड्रॅग करा, आर्क.
परत खाली या, इथं घ्या पेन्सिल, ड्रॅग करा आत. सो हे 2 आर्क तुमचे असे ड्रॉ केल्यासारखे वाटतील. ठीक आहे, इथला आर्क झाला, इथला आर्क झाला, इथला पण सेम. मेटल पॉईंट इथे ठेवा, आर्क मारा, मेटल पॉईंट इथे ठेवा, आर्क मारा, झालं बस. जिथनं तुम्ही पॉईंट घेतलात, मी परत एकदा सांगतो, इकडे 3 सेंटीमीटर घेतले, इकडे 3, इथे तुम्ही पॉईंट मारलेला असतात, त्या पॉईंट वरतीच आर्क आला पाहिजे. व्यवस्थित पद्धतशीर ते काम करायचं. ठीक आहे, हे कळालंय सगळ्यांना. ही झाली तुमची युजिंग सेंटरवाली ट्रिक. युजिंग सेंटरवाली ही एक ट्रिक आहे. विदाउट सेंटरवाला काय सांगितलंच मी तुम्हाला. ट्रायंगल ड्रॉ करायचा, जिथे इकडे अँगल आहे तर इथला आतला समोरचा अँगल.